समाज क्रांतीची अग्रदूत सावित्रीबाई फुले यांचा संदेश. पुरुष आणि स्त्री जीवन रथाची दोन चाकं. ही चाकं एक साथ चालली तर जीवनात मंगलता येते, सुख येते, समृद्धी येते. पण आमच्या देशात कित्येक शतकं पुरुषच पुढे. भारतीय संस्कृती पुरुष प्रधानच झाली होती. पुरुषानं घराबाहेर ख्याली खुशाली करावी आणि स्त्रीनं घरात चूल आणि मूल सांभाळावं. स्त्रीला बुद्धी आहे, मन आहे, हृदय आहे, भावना आहे याचा विसरच पडला होता पुरुषांना. स्त्री ही भोग वस्तू आहे असेच समजले जाईल. मोगलाई आणि पेशवाईत तर स्त्रीचे जीवन किळसवाणेच होते. अमीर उमरावाच्या जनानखानेच असायचे. गोशा पद्धत जिकडे तिकडे. स्त्रीचं नख सुद्धा दिसू नये बाहेर. एका माणसाच्या 10 लग्नाच्या बायका. पुरुषाचा जर स्त्रीच्या आधी मृत्यू झाला तर तिला पतीचं प्रेत मांडीवर घेऊन सरणावर बसावं लागे आणि धगधगत्या ज्वालेत भस्मसात व्हावं लागे. त्यालाच गोंडस नाव दिलं होतं, सती जाणे. सती जाणे हा स्त्रीचा अच्युत धर्म. तिला स्वर्गप्राप्ती असे समजत. 19व्या शतकाच्या प्रथम चरणात इंग्रजांचं साम्राज्य इथं स्थिर झालं. नवे कायदे झाले. सर्वांसाठी एकच कायदा. गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, ब्राह्मण असो, अस्पृश्य असो, कायद्यासमोर सारखेच. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला बरं वाटलं. इंग्रजी शिक्षणानं ज्ञानाची नवी दारं उघडली. काही वाटा दिसू लागल्या. अंधारात थोडासा उजेड पडू लागला. समाजातील 10-5 माणसं शिकू लागली. ज्योतिराव फुले हे त्यापैकीच एक. त्यांनी समाज परिवर्तनाच्या दृष्टीने काळाचा वेध घेऊन नवीन पावलं उचलली. आपल्या पत्नीला शिकवून सुशिक्षित केली आणि नव्या युगाची वाट दाखवली. तिनं नव्या वाटेनं जायचं ठरवलं. दगड धोंड्यांनी, काट्या कुट्यांनी, गटार चिखलांनी भरलेली वाट ती चालून गेली. तिचं नाव होतं सावित्री. पुराणातील सत्यवानाची सावित्री प्रत्यक्ष यमापासून पती परत मिळवणारी तुम्ही वाचली असेल. आज तुम्हाला मी चरित्र सांगणार आहे महात्मा ज्योतिबाच्या सावित्रीचं. तर मित्रांनो, सावित्रीबाई फुले या पुस्तकाचं वाचन आजपासून आपण करणार आहोत. हे पुस्तक लिहिलं आहे प्राध्यापक रघुनाथ कळपे यांनी. तर सुरू करूया आजच्या वाचनाला. सावित्रीबाईचं माहेर होतं नायगावचं. नायगाव आहे सातारा जिल्ह्यात, खंडाळा तालुक्यात. आपल्या पुण्यापासून अवघड आहे 48 किलोमीटर. तिथं होते एक पाटील, नेवासे आडनावाचे. त्यांचं नाव होतं खंडोजी. खंडोजी पाटील मोठा प्रशस्त माणूस, दिलदार आणि इमानदार माणूस. पाटलाच्या घरी कोणीही आडला नडला जा रिक्त हाताने कधी परतला नाही. त्याचं मन मोठं होतं. घरीही जमीन जुमला भरपूर. नोकर चाकर, भालदार, चोपदार, दिमतीला. अंगानं धिप्पाड, त्यामुळे रुबाबदार. त्याच्या शब्दाला ना म्हणण्याची कुणाची हिंमत नाही. असे होते सावित्रीबाईचे वडील. आणि आईही तशीच मनमिळावू, कुणाला न दुखवणारी. लक्ष्मीबाई तिचं नाव. नावासारखीच लक्ष्मी. लक्ष्मी असलेल्या घरात कुठं कमी पडायचं नाव नाही. श्रद्धाळू आणि सालस लक्ष्मीबाई साऱ्या नायगावची आई होती. अशा खंडोजी लक्ष्मीबाईच्या पोटी सावित्रीबाई जन्माला आली. ती तारीख होती 3 जानेवारी आणि साल होतं 1831. खंडोजीचं हे पहिलं अपत्य.
तिच्या मागून त्यांना 3 मुलं झालीत. सिधूजी मोठा, मधला सखाराम आणि धाकटा श्रीपती असे सावित्रीबाईचे 3 भाऊ. पाटलाचं घर धनानं भरलं होतं, तसंच 4 रत्नांनी भरलं होतं. दुडू धावणारी 4 मुलं पाहून खंडोजी सुखावले होते. असं होतं सावित्रीबाईचं माहेर. आणि सासर, सावित्रीबाईचं सासर पुण्याचं गोविंदराव त्यांचे सासरे, चिमाबाई त्यांची सासू. मूळचे आडनाव गोऱ्हे, पण फुलाचा धंदा करू लागल्यामुळे त्या घराण्याचं नाव रूढ झालं फुले. ज्योतिराव त्यांचे पती निवासी पाटील आणि फुले यांचा संबंध घडला योगायोगानंच. निवासी पाटील आणि फुले यांचा संबंध योगायोगानंच घडला. त्याचं असं झालं, खंडोजी पाटलाची लेक सावित्री जेव्हा उपवर झाली, तिला मागणी घालणारे वरपिता येऊ लागले. उपवर कन्या याचा अर्थ आजच्या सारखा नव्हता. आज 18-20 वर्षाची कन्या झाल्याशिवाय माता पिता वर शोधास निघत नाहीत. पण त्यावेळेस रीत वेगळीच होती. मुलगी वयात येण्यापूर्वी सारी लग्नविधी आटून टाकी. 4-5-6 वर्षाची कन्या आणि 8-10 वर्षाचा मुलगा हे लग्नाचं वय. काही वधूपिता तर कन्या आईच्या मांडीवर बसून दूध पीत असतानाही लग्नाची बोलणी करीत. वधू आणि वरांची दृष्टादृष्ट नाही, विचारपूस नाही, मत देणं नाही. वडील घरानं सांगावं आणि मुलांनी ऐकावं. खंडोजी पाटील नायगावचे मालगुजार, घरीदारी मान पान. त्यामुळे त्यांच्याकडे माळी समाजातील प्रतिष्ठित लोक सावित्रीबाईसाठी शब्द टाकत होते. कोणी हळूच बायकांकडून विचारपूस करीत होते. धीट आणि चुणचुणीत सावित्री सगळ्यांच्या डोळ्यात भरली होती. पुण्यात फुलांचा व्यवसाय, भाजीपाल्याचा धंदा करणारे गोविंदराव आपल्या ज्योतीसाठी मुली पाहत होते. राजाराम आणि ज्योती ही त्यांची 2च मुलं. थोरल्या राजारामचं लग्न उरकलं होतं. आता ज्योतीचं उरकून संसाराचा गाळा त्यांच्याकडे सोपवून द्यायचा होता. ज्योतीसाठी 10-5 ठिकाणी ते गेले. मुली पाहिल्या पण मनात आल्या नाही. आपल्याला सून साधी पण हुशार हवी, चुणचुणीत हवी, असा त्यांचा विचार होता. एके दिवशी सगुणाबाईशी ज्योतीच्या मावस बहिणीशी बोलता बोलता गोष्ट निघाली की नायगावच्या निवासी पाटलाची लेक आहे लग्नाची. सगुणाबाईच्या शब्दावर गोविंदरावचा विश्वास बसला. कारण सगुणाबाई ही गोविंदरावच्या साडूची मुलगी. चिमणाबाई तिला एक बहीण होती, तिचं नाव धोंडाबाई. धोंडाबाईचीच ही कन्या सगुणा. ती बालविधवा असल्यामुळे व तिकडे कुणी जवळचे सांभाळणारे नसल्यामुळे ती इथेच राहत होती. चिमणाबाई ज्योती 9 महिन्याचा असताना वारली. तेव्हापासून तिनं सांभाळणं भारी विश्वास. आणि निवासी पाटील सगुणाबाईच्या नात्यातलेच असल्यामुळे नायगावला मुलगी पाहायला जायचं ठरवलं. आणि एक दिवस जाऊन आले. सावित्री तेजदार, हुशार, चुणचुणीत, नाकी डोळी नीटच गोरी गोमटी असल्यामुळे गोविंदरावनं आपली सून करण्याचं ठरवले. मग बोलणी झाली घेण्या देण्याची आणि मनापानाची. त्यावेळी लग्नासाठी वधूकडे द्याज द्यावं लागेल. आता सारखं मुलाला हुंडा नव्हता तर मुलीकडे द्याज द्यावा लागेल. पण निवासी पाटील भारी रगड. मग द्याज घेण्यास कसे तयार होतील? त्यांच्या मानाने गोविंदराव फुले हलकेच, तरी मानपानाच्या गोष्टी झाल्या. आपापला खर्च करावयाचं ठरवलं. मानपान ऐपतीप्रमाणे कुठे रुसवा फुगवा करू नका, सांभाळून घ्या असं म्हणून सावित्री ज्योतीचं लग्न ठरवलं. साखरपुडा झाला, मुलाचं साक्षगंध झाला आणि एके दिवस उरकून टाकलं. सावित्री ज्योतीनं सप्तपदी केली. ज्योतीच्या पावलावर पाऊल टाकलं सावित्रीनं. आयुष्याची गाठ पक्की झाली, अनंत काळापर्यंत न सुटणारी.
1840ची ही घटना असावी. सावित्री तेव्हा 9 वर्षाची होती आणि ज्योती 13 वर्षाचा. सावित्रीला त्यावेळी शिक्षणाचा गंध नव्हता. साधी भोळी पण धीट. ज्योतीनं फक्त 2-3 वर्ग पास केले होते आणि शाळा सोडून आता शेतात बागकाम, दुकानावर देखरेख करीत होता. गोविंदरावनं त्याच्या दुकानावरील एका कुलकर्ण्याच्या कुसल्यानं ज्योतीचं शिक्षण बंद केलं होतं. पण गावातील काही मित्रांच्या सल्ल्याने पुन्हा त्याला स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत घातलं. ज्योती शिकायचा, बागेत कामही करायचा. सावित्री घरकाम करायची आणि मळ्यातही जायची. सावित्री पाटलाची पोर होती, परंतु आळशी नव्हती. सदा उद्योगी, ज्यात मन घातलं ते पूर्ण करावयाची, त्यामुळे ती सर्वांची आवडती झाली. ज्योती शिकू लागला, इंग्रजी पुस्तकं वाचू लागला. इंग्रजांचे वेळी इंग्रज लोकांचे विचार प्रगत होते. शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. शिक्षणाविना माणूस पशुच असे त्याला वाटायचे. नोकरशाही निर्माण करण्यासाठी त्यांनी शिक्षण इकडे सुरू केले होतं. ज्योतीच्या विचारात फरक पडू लागला. सावित्रीला ते काही वाचून दाखवायचे, समजावून सांगायचे. तिला लिहिता वाचता येत नव्हते, त्यामुळे ती नुसते ऐकून घेई. फुल्यांच्या कुटुंबात फार माणसं नव्हती, त्यामुळे आपल्याला लवकर नातू व्हावा ही गोविंदरावची इच्छा होती. पण 5-6 वर्षे झाली तरी नातू पाहायला त्यांना मिळाला नाही. त्याची लक्षणंही दिसली नाही. त्यामुळे सावित्रीच्या श्वासाचं वातावरण थोडं उदास झालं. ज्योतीचे शिक्षण सुरू होते तेव्हा आपल्या बायकोनेही शिकावं असं त्यांना वाटे. परंतु त्यावेळी मुलीसाठी शाळाच कुठे होत्या. पुण्यात मुलींची शाळा उघडण्याचा मिशनऱ्यांनी प्रयत्न केला होता, परंतु धर्म मार्तंडांनी तो चालू दिला नाही. ज्योतीनं ठरवलं आपल्या बायकोला शिकवायचं. आपण शिकवू असा विचार पक्का केला. मुलं बाळं नसल्यामुळे थोडासा वेळ मिळतच होता. त्या वेळचा उपयोग करायचं ठरवलं, पण घरात कशी शिकवायची. जिथं बोलायची चोरी तिथं पाठीपुस्तक घेऊन पत्नीला शिकवणं शक्यच नव्हतं. मग ज्योतीनं विचार केला, आपण मळ्यात काम करता करता हिला शिकवावं. सोबतीला सगुणाबाई होतीच. सुट्टीच्या दिवशी ज्योती आणि सावित्री आणि सगुणाबाई मळ्यात जायचे, काम करायचे आणि न्याहारीच्या वेळी, दुपारच्या जेवणाच्या वेळी मातीवर रेघोट्या पाडून ज्योती त्यांना अ आ क का शिकवायचा. मुळाक्षरे बाराखड्या इथेच गिरवल्या सावित्रीबाईने. सगुणाबाई त्या काळ्या मातीच्या पाटीवर लिहित असत. सावित्री झाडाची पाने मोजून 100 पर्यंत पाढे शिकल्या. तिच्या गणित विषयाचा पाया या मळ्यात घातला गेला. शब्दरचना, गणित, वनस्पती ओळख, प्राणी ओळख आणि विषय ज्योतीनं आपल्या परीनं शिकवलं, समजावून सांगितलं. त्यामुळे सावित्रीला अधिकाधिक शिकावंसं वाटू लागलं. तिची जिज्ञासा उफाळू लागली. पुरुष शिकतात तशा स्त्रियाही शिकू शकतात असं तिला वाटू लागलं. घरातील वातावरण दिवसेंदिवस थोडं थोडं बदलू लागलं. सावित्रीला मुळाक्षरे, बेरीज, वजाबाकी येत आहे. तिला वाचता येऊ लागलं. हे कळत न कळत गोविंदरावच्या कानावर आलं. त्यांना आतून आनंद झाला, पण त्यांनी दाखविला नाही. आजूबाजूचे कर्मठ कधी कधी स्त्रियांना काय करायचे शिकवून म्हणायचे, तेव्हा ते काही न बोलता फक्त चूप राहत. ज्योतीनं सावित्री व सगुणाबाईला मळ्यात काम करता करता शिकवलं, परंतु या शिक्षणाची परीक्षा झाली नव्हती. त्यांचं स्टँडर्ड कोणी ठरविलं नव्हतं. ज्योतीला वाटे आपली पत्नी शिक्षिका व्हावी. सावित्रीबाईलाही वाटायचं, इंग्रज लोकांच्या बायका जशा शिकवतात तसं आपणही शिकवावं. आपल्याकडील मुलींना मिशनऱ्यांचा आदर्श तिच्या समोर होता, कारण सगुणाबाई मिस्टर जॉन्स नावाच्या मिशनऱ्याच्या मुलांना सांभाळायचे काम करीत होते.
मेरी जॉन हिचं उदाहरण ती सावित्रीला सांगायची. त्यावेळी मिसेस मिचेल पुण्यात एक नॉर्मल स्कूल चालवायची. नॉर्मल स्कूल म्हणजे आजकालच्या अध्यापन कॉलेजच्या बरोबरीची शाळा. ज्योती त्या शाळेत जाऊन मिसेस मिचेलला भेटला. त्याचे मिशनरीशी आधीच संबंध होतेच. आपली इच्छा मिसेस मिचेलला सांगितली. मिसेस मिचेल मोठी शिस्तप्रिय आणि अभ्यासू. तिने सावित्रीबाईस घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी ते नॉर्मल स्कूल छबिलदास वाड्यात भरत असे. ज्योती सावित्रीबाई व सगुणाबाई यांना घेऊन गेले. मिसेस मिचेल यांनी कसून परीक्षा घेतली. सावित्रीबाई व सगुणाबाई दोघेही आपल्या परीक्षेत उतरल्या. मिचेलबाई त्यांची प्रगती पाहून खुश झाल्या. त्यांनी दोघींनाही नॉर्मल स्कूलमध्ये 3ऱ्या वर्षात प्रगती प्रवेश दिला. दोघींचे अध्ययन सुरू झाले आणि 2 वर्षात शिक्षिकेचा कोर्स पूर्ण केला. सावित्रीबाईने शिक्षिकेचा कोर्स पूर्ण केला. तिला वाटायचं आपण शिकलो, परंतु आपल्या अवतीभोवती तर अंधारच अंधार आहे. सूर्य अस्तमानाला जात असताना पृथ्वीकडे वळून म्हणाला होता, मी गेल्यावर कोण प्रकाश देईल? तेव्हा एक पणती म्हणाली, मी माझ्या ऐपतीप्रमाणे प्रकाश देईन. सावित्रीबाईच्या डोक्यात हाच विचार आला आणि ज्ञानदानाचं काम करायचं, स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम मीच करीन, सुरुवात स्वतःपासूनच. ज्योतीच्या मनावर ख्रिश्चन मिशनऱ्याचा सेवा वृत्तीचा परिणाम झाला होता. त्यांच्या मानवतावाद त्यांना पटला होता. पेनच्या धार्मिक विचारांनीही ते प्रभावित झाले होते. त्यांच्या राजकीय व सामाजिक विचारांनी ज्योतीला पेनचे स्त्रीदास्य विमोचनाबाबत विचार ज्योतिरावांच्या अंतःकरणात जाऊन भिडले. त्यांनी सभोवताल पाहिले की शतकानुशतकापासून पुरुषाचा जुलमी अहंगड व असूया स्त्रियांना जाचक आहेत. तिने घराबाहेर पडता कामा नये. स्त्रियांनी फक्त प्रजनन करावं आणि त्याला दूध पाजावं, वाढवावं, पण शरीरासोबत मनाचीही वाढ करावी लागते, हे विसरूनच गेला हा समाज. हजारो वर्षाच्या रूढी आणि परंपरा यात स्त्री गुंतलेली आहे. नवे रूढीनं तिला बांधून टाकलं आहे, असे विचार त्यांच्या मनात यायला लागले. सावित्रीबाईशी चर्चा करताना तिनेही सांगून टाकले, शिक्षणाने मनुष्यत्व येते, पशुत्व हटते पहा. ज्योतिराव सावित्री या जोडीने ठरवले शिक्षणाच्या कामी जीवन समर्पण करायचं. सुरुवात करायची स्त्री शिक्षणापासून. कोणतंही कार्य योजनाबद्ध झालं पाहिजे. सुचला विचार आणि केली सुरुवात. नाही जमलं तर झाली वाताहत, असे होता कामा नये. म्हणून ज्योतिराव त्यांच्या एका मित्रासोबत अहमदनगरला गेले. तिथे मिस फॅरॉर नावाची एक अमेरिकन बाई मुलींची शाळा चालवित होती. ज्योतिरावने ती शाळा पाहिली. तिथल्या कार्यप्रणालीचा अभ्यास केला. व्यवस्थापन निरखून पाहिले. तिथून परत आल्यावर 1 जानेवारी 1848 रोजी भिडे हे ब्राह्मण गृहस्थ पण अतिशय दयाळू व परोपकारी. त्यांनी आपला वाडा ज्योतिरावांना मुलींच्या शाळेसाठी दिला. वाडा तर बिनभाड्यानं दिलाच, शिवाय 101 रुपयाची देणगी दिली. या भिड्यांच्या वाड्यात स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला. पहिल्याच दिवशी 6 मुली दाखल झाल्या. सावित्रीबाई त्यांना शिक्षिका. सावित्रीबाई ही पहिली भारतीय शिक्षिका. मुलींची शाळा सुरू होतात सनातन्यांनी धर्मशास्त्र उघडलं. स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही, हा अधर्म आहे. शिवशिव पापाचरण सुरू झालं. अशी कोल्हेकुई सुरू झाली. भयंकर पातक, भयंकर भ्रष्टाचार, भयंकर दुराचार. अहो, स्त्री चंचल असते, अविचारी व गौण असते. ती शिकली तर कुमार्गाला लागेल. वर्ण संस्कार होतील, जात बुडेल, धर्म बुडेल, असे धर्मपंडित बोलू लागले. शास्त्राचे पुरावे देऊ लागले. पायातली वाहन पायातच बरी,
उगीच कशाला उठाठेवी करता असे धर्म भास्कर काही बाई बोलू लागले. ज्योतिराव सावित्रीबाईंना तिकडे लक्ष दिलं नाही. धनुष्यबाण मोडणारा अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता. फुले दाम्पत्याला फक्त स्त्री शिक्षण दिसत होते. विद्या विद्या विद्या, दुसरे काही नाही. नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मीही विद्यते, ही गीतेची ओळ त्यांनी आत्मसात केली. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, स्त्री दास्य विमोचन, स्त्री जागृती असे मोठमोठे शब्द त्यांच्या जवळ घोकत बसायचा वेळ नव्हता. त्यांचे ध्येय होतं सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट. पुण्यात एक शाळा उघडून फुले दाम्पत्य थांबले नाहीत. त्यांनी एकामागून एक 18 शाळा मुला मुलींसाठी, अस्पृश्यांसाठी उघडण्याचा सपाटा लावला आणि अवघ्या 4 वर्षात पुण्यातच 7 शाळा झाल्या होत्या. पहिली भिडेवाड्यात, दुसरी महारवाड्यात, तिसरी चिपळूणकर वाड्यात, चौथी नाना पेठेत, 5वी रस्ता पेठेत, 6वी विताळ पेठेत, 7वी कसब्यात. पुण्याच्या बाहेरही शाळा उघडल्या. हडपसर, ओतूर, सासवड, शिरवळ, तळेगाव, शिरूर, अंजीरवाडी, करंजे, भिंगार, मुंडवे आणि खुद्द सावित्रीबाईंनं आपल्या माहेरच्या गावी नायगावला ज्ञानाचे दरवाजे खुले करून दिले. अवघ्या 4 वर्षात 1848 ते 1852 18 शाळा उघडल्यामुळे अनेक आर्थिक आणि सामाजिक अडचणी आल्यात. मार्तंडांना उत्तरे द्यावी लागे. स्वतःला पुढारलेले समजणाऱ्यांशी 2-2 गोष्टी होऊ लागल्या. सावित्रीबाईंना नादान धर्मगुरवी म्हणू लागले. तिच्या अंगावर शेण माती फेकू लागले. तरीही सावित्रीबाई मागे हटली नाही. तिला ना खंत ना खेद, तिला विद्यादान अधिकाधिक आनंद देऊ लागला. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया आणि परत भेटूया पुढील भागात. जर आपणास माझी ही वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवर्जून शेअर करा. धन्यवाद.